MPSC विशेष या चॅनलवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर क्लिक करा आणि चॅनलवर क्लिक केल्यानंतर लगेचच प्लेलिस्टवर क्लिक करा। प्लेलिस्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या चॅनलचे संपूर्ण व्हिडिओ शो होऊन जातील। सुरुवातीपासूनच भारतामध्ये बरेचसे प्रकल्प हाती घेतले होते। बरेचसे सरकार जे काही बदलले होते त्या प्रत्येक सरकारने भारतासाठी बरेचसे काही प्रकल्प केले होते, ज्यामध्ये मोठे मोठे बहुउद्देशीय प्रकल्प सुद्धा नामांकित होते। त्यामध्ये होता पहिला भाकरा नांगल प्रकल्प, त्यानंतर हिराकूड धरण प्रकल्प, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या बँकेची स्थापना सुद्धा भारतात स्वतंत्र झाल्यानंतर झाली। भारताच्या स्वातंत्र्याच्या आधी भारताची स्थिती तेवढी चांगली नव्हती जेवढी स्थिती भारताच्या नंतर 60 वर्षांनंतर झालेली आहे। भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये जवळपास 70 ते 80% लोकसंख्या ही कशावर अवलंबून होते? शेतीवर अवलंबून होते। का बरं शेतीवर अवलंबून होते? कारण की इंग्रजांच्या काळामध्ये भारतामधले जे लघु उद्योग होते ते जवळपास नामशेष झाले होते। भारतामधला कच्चा माल परदेशी जात होता आणि परदेशातून पक्का होऊन भारतामध्ये येत होता। त्यामुळे भारत सरकारने सुरुवातीपासूनच म्हणजे ज्यावेळेस भारताचे स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिली सरकार बनली होती ते सरकार कोणाची होती? पंडित नेहरूंची। पंडित नेहरू हे नामांकित चांगले राजकर्ते होते आणि चांगले बुद्धिवान होते आणि त्यांनी सुरुवातीपासूनच भारताला एक सांभाळण्याची तरतूद केली होती। कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची स्थिती खूप हलाखीची होती। भारताच्या निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली होती, म्हणजे ज्यांना 2 वेळेचं अन्न सुद्धा पुरेसे मिळत नव्हतं। भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्वात प्रथम प्रकल्प हाती घेतला होता दामोदर खोरे प्रकल्प 1948 मध्ये। त्यानंतर उद्योग कायदा 1951 मध्ये करण्यात आला होता। म्हणजे स्वातंत्र्यानंतर जे काही उद्योग भारतामध्ये स्थापन करण्यात येत होते तर ते कोणाच्या अंतर्गत येत होते? उद्योग कायदा 1951 च्या। यूजीसीची स्थापना 1953 मध्ये करण्यात आली होती। यूजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिटी। त्यानंतर IIT ची स्थापना करण्यात आली होती। IIT ची स्थापना 1951 मध्ये करण्यात आली होती आणि भारतातील सर्वात पहिली IIT आहे तर ते IIT खरगपूर पश्चिम बंगालमध्ये स्थित आहे। त्यानंतर समुदाय विकास कार्यक्रम घेण्यात आला होता, हिराकूड धरण प्रकल्प करण्यात आला होता आणि भाकरा नांगल हा बहुउद्देशीय भारतातील सर्वात मोठा प्रकल्प त्याच काळात करण्यात आला होता 1953 च्या दरम्यान मध्ये। भारतातील 2 मोठ्या बँका स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ICICI बँक ह्या बँकेची स्थापना सुद्धा 1955 मध्ये करण्यात आली होती आणि ह्या संपूर्ण करण्याचा एकच उद्देश होता आणि आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण याच बाबत विचार करणार आहोत की ह्या जे स्थापना करण्यात आल्या होत्या तर ते का बरं करण्यात आल्या होत्या। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच बाबत विचार करताय की भारतातील गरिबी कशी होती आणि त्याचा विकास कशा पद्धतीने केला। भारताच्या विकास प्रक्रियेमध्ये जवळपास 3 पैलू होते। त्यामधला पहिला आणि महत्त्वाचा पैलू होता तो होता अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे। आधुनिकीकरण करणे म्हणजे औद्योगिकीकरण करणे। औद्योगिकीकरण केल्यामुळे काय होतील? रोजगार निर्मिती होतील आणि रोजगार निर्मिती झाल्यामुळे उत्पादकता वाढतील। लघु उद्योगापेक्षा मोठ्या प्रमाणावरचे जे काही उद्योग होते त्यावर सर्वाधिक भर देण्यात आला होता। त्यामुळे काय होतील की कामगारांच्या वाढत्या जे काही संख्येला आहे त्याला रोजगार उपलब्ध होतील। जेवढा मोठा उद्योग असेल तेवढा मोठा रोजगार। पंडित नेहरूच्या काळात कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकीकरणाला सर्वाधिक महत्त्व देण्यात आलं होतं। त्यामध्ये होते जमीन सुधारणा आणि जलसिंचन, ज्याबाबत आपण आधीच डिस्कस केलेले आहे की मोठे मोठे उद्योग त्यामुळे स्थापन करण्यात आले होते। त्यामध्ये बरेचसे काही उद्योग होते। फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की दुर्गापूर लोह पोलाद उद्योग होता। आणखी एक रूरकेला लोह पोलाद उद्योग होता जो जर्मनीच्या सहाय्याने ओरिसामध्ये स्थापन करण्यात आला। भिलाई लोह पोलाद उद्योग सुद्धा रशियाच्या सहाय्याने मध्य प्रदेश येथे स्थापन करण्यात आला होता। तर अशा प्रकारचे उद्योग सुरुवातीपासूनच करण्यात आले होते आणि अशा प्रकारचे बांधारे म्हणजे वेगवेगळे धरण सुरू करण्यात आले होते। त्यामध्ये होते हिराकूड धरण, कोसी धरण, भाकरा नांगल धरण। तर यांचा एकच एक उद्देश होता की भारतामध्ये कोणत्या प्रकारचे समजा बॅकवर्ड राहिलेले आहेत तर ते बॅकवर्ड जे क्षेत्र आहे तर त्यांना विकसित करणे एक सर्वात मोठा उद्देश होता। त्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे आत्मनिर्भरता। आत्मनिर्भरता म्हणजे भारतामध्येच प्रोडक्टिव्हिटी करा आणि भारतामध्येच काय करा त्याची प्रोडक्शन्स करा। म्हणजे भारतामध्ये समजा एखादा कापूस तयार करत असेल म्हणजे कापूस जर उत्पन्न होत असेल तर त्या कापूस कुठे जात होता? परदेशी जात होता आणि परदेशातून कापड निर्मित करून भारतामध्ये येत होता। याचा दुसरा उद्देश काय होता? म्हणजे हा जो काही पैसा होता हा कुठे जात होता? परदेशात जात होता। आत्मनिर्भरता म्हणजे भारतामध्येच
प्रोडक्शन्स करणे आणि म्हणजे समजा कापूस जर उत्पादन केले तर त्याचा कापडसुद्धा भारतामध्ये तयार करणे, याला म्हटले जाते आत्मनिर्भरता. आता इतक्यामध्ये 2016मध्ये आपल्याला मेक इन इंडिया हे कॅम्पेन सुरू करण्यात आलेलं आहे नरेंद्र मोदी सरकारच्या उद्देश म्हणजे त्यांच्या सहाय्याने. तर हे एक चांगलं आहे की मेक इन इंडिया म्हणजे भारतामध्ये प्रोडक्शन्स करा आणि त्यापासून जे काही कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतर करा. त्यानंतरचा तिसरा पॉईंट आहे समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धत. भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला, त्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली होती. या नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आल्या होत्या. पहिली पंचवार्षिक योजना स्थापन करण्यात आली होती 1951 ते 56च्या दरम्यानमध्ये झाली होती. नियोजन आयोग 1950मध्ये स्थापन करण्यात आला होता, पण त्याचा ॲक्च्युअलमध्ये कारभार हा 1951 ते 56 या दरम्यान करण्यात आला होता. आणि या पहिल्याच पंचवार्षिक योजनेमध्ये जे आपण सुरुवातीला संपूर्ण जे काही एक्झाम्पल घेतले होते ते पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाले होते, ज्यामध्ये UGCची स्थापना, उद्योग कायदा करण्यात आला होता, स्टेट बँक आणि ICICI बँकेची स्थापना करण्यात आली होती, आणखी काही IITची स्थापना करण्यात आली होती. तर हे संपूर्ण 1951 आणि 56च्या दरम्यान झालं होतं, म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. नियोजन आयोगाबाबत थोडक्यात माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. जसं आता 1950मध्ये भारत सरकारने लोकांच्या राहणीमान सुधारण्यासाठी विकास प्रकल्प सुरू करण्यात आले. त्यानंतर चेंज करून जेव्हा BJPची सरकार आली होती 1914मध्ये, तर त्यांनी 1 जानेवारी 1915ला नियोजन आयोगाला म्हणजे बरखास्त केलं आणि त्याच्या जागी नीती आयोग स्थापन करण्यात आला. नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोगाचे कार्य म्हणजे भारताचा सरकारी एक विचारगट तयार करणे, आणि या दोघांमध्ये कंपॅरिझन केलं समजा आपण म्हणजे नीती आयोग आणि नियोजन आयोग, तर नियोजन आयोगाचा अध्यक्ष सुद्धा पंतप्रधान असतो आणि नीती आयोगाचा अध्यक्ष सुद्धा पंतप्रधान असतो. तर हे फक्त एक कार्यगट असतो की जो फक्त सरकारला एक सांगतो की कशा पद्धतीने भारतामध्ये विकास केला जातो. त्यानंतर एक चित्र दाखवलेलं आहे आपल्याला हरित क्रांतीचं. हरित क्रांतीचं शॉर्टमध्ये आपण माहिती घेऊया की कशा पद्धतीने घेतली होती. 1960च्या दशकात ही घडली होती. 1960च्या दशकात म्हणजे 1960 ते 70 या दरम्यानमध्ये ही जी काही घटना घडली होती हरित क्रांतीची. का बरं घडली होती ते याचा एक इतिहास आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची जी काही लोकसंख्या जास्त करून शेतीवर अवलंबून होते, परंतु प्रत्येक शेतकरी हा प्रोडक्शन करत होता का? नाही करत होता, कारण की त्यांच्याकडे तेवढा पुरेसा पैसा नव्हता आणि सरकारही त्यांना पैसा प्रोव्हाइड करू शकत नव्हते, कारण की भारताची जे काही सरकार होते ते सुद्धा त्यावेळेस गरीब होते. 1960च्या आणि 70च्या दरम्यानमध्ये खूप मोठ्या घटना घडल्या होत्या. हरित क्रांतीची सुरुवात ॲक्च्युअलमध्ये 1965मध्ये झाली होती, 1965मध्ये झाली होती आणि 1965च्या आधी 2 मोठ्या घटना घडल्या होत्या. 1965मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते. त्यामुळे भारताची जी काही पैसा होता नियोजन आयोगावर जो खर्च करणार होता सरकार, तो पूर्ण पैसा 1962च्या युद्धामध्ये भारत सरकारने यूज केला, म्हणजे तिथे वापर केला. त्यामुळे भारताला आता जे काही योजना आयोगावर खर्च करायचा होता तो योजना आयोगावर ते खर्च करू शकले नाही. मग लगेचच काय झालं, आता 1962मध्ये काय झालं तर चीनने भारतावर आक्रमण केले. तत्पूर्वी 1955मध्ये पंडित नेहरू आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष त्यांनी एक पंचशील म्हणून तत्वचा एक करार करण्यात आला होता, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे एकमेकावर आक्रमण न करणे अशा प्रकारचा एक करार करण्यात आला होता 1955मध्ये. त्याच्यानंतर 1962मध्ये चीनने काय केलं, आक्रमण केलं. हा आघात पंडित नेहरूंना सहन झाला नाही आणि त्यांना हृदय विकाराचा झटका आला 1964मध्ये. त्यानंतर लगेचच कोणाची नियुक्ती करण्यात आली होती, लालबहादूर शास्त्री यांची. लालबहादूर शास्त्री यांची नियुक्ती झाल्यानंतर लालबहादूर शास्त्रीवर अचानक एवढं मोठं संकट आलं, तर हे तर झालं संकट झालं, मग पाकिस्तानने सुद्धा 1965मध्ये भारतावर आक्रमण केले. तर या घटनेमुळे काय झालं, संपूर्ण जो काही पैसा होता नियोजन आयोगावर खर्च करणार होता तो पैसा लागला या युद्ध सामग्रीवर. त्यामुळे भारतामध्ये गरिबी आली, भूकमरी आली, बरेचसे लोक भूकमरीनं मरून सुद्धा राहिले होते. तर त्यावेळेस भारत सरकारने अमेरिकेसोबत P480 म्हणजे 480 P480 हा करार केला अमेरिकेसोबत, आणि अमेरिकेतून जो काही निकृष्ट दर्जाचं धान्य होते ते भारतामध्ये आयात करण्यात आले होते.
जे आता तुम्हाला राशनच्या दुकानामध्ये जे काही धान्य मिळते त्यापेक्षाही निकृष्ट दर्जाचे धान्य तुम्हाला तिथे उपलब्ध म्हणजे अमेरिकेने उपलब्ध करून दिले होते. त्यावेळेस भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी रेडिओवर जनतेशी संवाद साधला की 2 वेळचं अन्न खाण्यापेक्षा 1 वेळचं अन्न खाण्याची म्हणजे एक हे दिली होती, त्याने आश्वासन दिले होते. म्हणजे इतकी खराब परिस्थिती होती भारतावर त्यावेळेसची. म्हणून 1965 मध्ये एक शास्त्रज्ञ होते स्वामीनाथन म्हणून, ते ॲग्रिकल्चरमधून खूप सायंटिस्ट होते मोठे. त्यांनी काय केलं होतं, भारताचे जे काही म्हणजे क्लायमेट होती त्या क्लायमेटसोबत भारताच्या गहूच्या एका जातीसोबत नोरीन या बुटक्या जमातीसोबत त्यांनी काय केलं, संकर केला आणि भारतामध्ये जे काही गहूचे उत्पादन आहे ते सर्वाधिक करण्यात आले होते. भारताच्या हरित क्रांतीचे जनकसुद्धा स्वामीनाथन यांना म्हटले जाते. तर जगाच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहे? नॉर्मन बोरलॉग. तर हे संपूर्ण कहाणी आहे भारताच्या या हरित क्रांतीची. त्यानंतर सुद्धा भारतामध्ये संकट आले नाही असं नाही. 1980 मध्ये पुन्हा एक संकट आलं होतं, ज्याला आर्थिक संकट असे म्हटले जात होते. त्याच्यासोबत दारिद्र्य रेषे खालील संख्या आणखीनच वाढत गेली आणि एक महत्त्वाची घटना घडली होती त्यावेळेस. 93 आणि 94 घटनादुरुस्तीमध्ये पंचायत राज याला एक प्रकारचे म्हणजे काय म्हणा कायद्याचे संरक्षण मिळालेले आहे पंचायत राजला 93 आणि 94व्या घटनादुरुस्तीमुळे. आणि अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या, तर त्याच घटनेचा आढावा आपण घेतलेला आहे. एक महत्त्वाची घटना आता हल्लीच्या काळात झालेली आहे की 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह यांनी प्रसिद्ध केलेला बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार एकूण 2018 मध्ये म्हणजे आता इतक्यामध्येच काय केलेलं आहे, संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशनने काय केलेले आहे की एक बहुआयामी गरिबी निर्देशांक जारी केला. आता हा निर्देशांक याला काय म्हटलं जाते, MPI म्हणजे मल्टीडिमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. मल्टीडिमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स यानुसार प्रत्येक देशाची गरिबी मोजल्या जाते. 2005-06 मध्ये भारतामध्ये किती टक्के गरिबी दाखवण्यात आली होती? 54.7%. म्हणजे याच जे काही म्हणजे बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार भारतामध्ये 2005-06 मध्ये 54.7% दारिद्र्यरेषेखालील लोक होते. त्यानंतर 10 वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे 5 ते 2015-16 मध्ये भारताची गरिबी रेषा 54 वरून खाली उतरून 27.5% आलेली आहे. तर हे सरकारी आकडे आहे, जे काही ॲक्च्युअल आकडे आहेत ते त्यापेक्षा वेगळे आहे. आता तुमच्यासमोर एक पिवळ्या कलरचा बॉक्स आहे, यामध्ये खूप चांगली सुंदरशी माहिती देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आता पहा बरेचसे काही योजना सरकार घेत असतात. तुम्ही जे काही बिस्किट पुड्यापासून तर जे काही वस्तू तुम्ही किराणा दुकान असो या कुठेही खरेदी करत असेल तर त्यामधून तुम्ही जे काही प्राईस हे करता स्पेंड करता किंवा तुम्ही खर्च करता तर त्या खर्चापासून तुम्ही सरकारला काही ना काही प्रमाणात टॅक्स जमा करता. आपल्या भारताची लोकसंख्या 130 ते 35 कोटी लोक. प्रत्येक व्यक्तीने 1 रुपया जर टॅक्स भरला तर ते सरकारकडे किती रुपये जमा होतील? 130 कोटी रुपये जमा होतील. 130 कोटी तर हे मी खूप मिनिमम सांगितलेलं आहे. भारत सरकारकडे अरबोने टॅक्स जमा होत असते. तर हा टॅक्स करते काय, म्हणजे सरकार या पैशाचा करतात काय, असा कधी प्रश्न पडला असेल तुम्हाला, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे की भारत सरकार त्या पैशाचं काय करत असतात, या योजनेवर खर्च करत असतात. हे जी काही योजना असतात आपल्यासमोर मांडलेल्या आहे, जसं जवाहर ग्राम समृद्धी योजना प्रत्येक सरकार वेगवेगळी करत असते. म्हणजे प्रत्येक वर्षी जसं आता काँग्रेसच्या काळामध्ये इंदिरा आवास योजना होती. आता 2014 मध्ये जेव्हा BJPचे सरकार आले ते त्यावेळेस त्यांनी कोणती योजना केली ती पंतप्रधान आवास योजना. आणखी काही योजनेचे नाव दिलेले आहे जसे एकात्मिक ग्रामीण विकास योजना. यामुळे काय होतील, ग्रामीण विकास योजना यामध्ये नावच दिलेलं आहे ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणून. म्हणजे ग्रामीण जे काही असतात त्यांना विकास करणे आणि प्रत्येकाची जी काही इयरली आहे ते वेगवेगळी आहे. 1999 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना करण्यात आली होती. 1978 आणि 1979 मध्ये एकात्मिक ग्राम विकास कार्यक्रम करण्यात आला होता. 1985 मध्ये पंतप्रधान ग्रामीण आवास योजना करण्यात आली होती. आता पण आहे पंतप्रधान आवास योजना म्हणून, परंतु हे ग्रामीण नाही आहे, ग्रामीण त्यानंतर लागते. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण
पंतप्रधान आवास योजना शहरी अशा 2 प्रकारच्या योजना सध्या चालू आहे. 1985 मध्ये या प्रकारची योजना होती. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, याला काय म्हटलं जाते, मनरेगा सुद्धा म्हटले जाते. मनरेगा किंवा नरेगा ही 2005 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि वार्षिक जवळपास 365 दिवसापैकी 100 दिवस काम दाखवले जाते. कोण्या मनरेगाचं ज्याच्याकडे कार्ड असते त्याच्याकडे 100 दिवसाचे त्यांना म्हणजे काम करून त्यांना पैसे द्यायला लागते आणि समजा काम नसले तरी त्यांना पैसे दिले जाते. त्यानंतर आहे सांसद आदर्श ग्राम योजना. आता हे असं असते की 2014 पासून सुरू करण्यात आली होती. म्हणजे जेव्हा BJPची सरकार आली होती त्यावेळेस त्यांनी हे अशा प्रकारची योजना केली होती. याचा काय मेन उद्देश आहे की जो काही खासदार असतो, प्रत्येक जो काही सांसद असतो तो सांसद एक खासदार असतो. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा खासदार आहे. तर जेवढे पण मंत्री आहेत ते खासदार असतात आणि जे काही मंत्री नसतात ते सदस्य असतात कुठचे, संसदेचे. तर त्यांना एक प्रकारची एक मोहीम देण्यात आलेली आहे की प्रत्येक खासदाराने 2019 पर्यंत म्हणजे 14 ते 19 या 5 वर्षाच्या काळामध्ये 3 गावांना विकास करणे. म्हणजे त्यांच्या 3 गावं दत्तक दिलेले असतात आणि त्या 3 गावाचा विकास करण्याची जबाबदारी कोणाकडे असते, खासदाराची असते. म्हणजे खासदाराची असते म्हणजे ते स्वतःच्या पगारामधून त्याचा विकास करतो का, नाही करत. सरकार फंड देत असतात त्यांना. खासदारांना एक वेगळा म्हणजे असं बरेचसे पैसे असतात. काही खासदार खर्च करतात, काही खासदार खर्च करत नाही, काही सोडत आहे. त्यानंतर आहे पंतप्रधान कौशल्य विकास योजना, 2015 मध्ये करण्यात आला होता. आता याचा एक सर्वात मोठा उद्देश होता की युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणे, जेणेकरून जे काही लोक, जे काही विद्यार्थी, जे काही मुले आहेत जे जास्त नोकरीच्या मागे लागलेले आहे तर त्यांनाही इथे डायव्हर्ट करणे, म्हणजे जास्त करून तिथे गर्दी न करणे आणि युवकांना कौशल्य विकास प्रकाश करणे. यानंतरचा जो काही पार्ट आहे आपल्याला गरिबी आणि स्त्रिया याबाबतचा नेक्स्ट व्हिडिओ आपण टाकूया. आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.